नमस्कार. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सध्या सुरू आहे आणि हा अंतिम टप्प्याकडे चालू आहे. तर याबद्दल एक बातमी अशी आहे, की बिग बॉस मराठीचे जे 100 दिवसाचा जो त्यांचा एक कालावधी आहे, तो 30 दिवस कमी म्हणजे 70 दिवसामध्ये हा बिग बॉस मराठी गुंडाळणार आहे. कारण बिग बॉसचा जो 18वा सीझन आहे हिंदीचा, तर त्याला या बिग बॉस मराठी 5 ची जबरदस्त टक्कर आहे आणि या बिग बॉस 5 च्या टी-आर-पीमुळे बिग बॉस हिंदीच्या शोला एक अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा शो इथं जबरदस्तीनं गुंडाळला जातोय आणि 6 ऑक्टोबर ही याची अंतिम तारीख आहे आणि या दिवशी आपल्याला जो कोण विनर असेल ते कळेल. पण एक लक्षात घ्या, एक लीक झालेली बातमी अशी आहे, की याच्यामध्ये जो अभिजित सावंत आहे, इंडियन आयडॉलचा जो विजेता होता, तो याच्यामध्ये विनर होईल अशी एक शक्यता किंवा एक स्क्रिप्टेड म्हणू आपण किंवा एक अगोदरच ठरलेलं आहे. म्हणजे कोण विजेता होईल किंवा कोण रनर अप होईल हे त्यांच्यामध्ये ठरवून त्यांनी टाकलेलं आहे. त्यामुळे हे बिग बॉस 5 वगैरे जे आहे, जे आपण पाहतो आणि आपल्याला एक सहानुभूती वाटते या लोकांच्याबद्दल, तर ते म्हणजे सगळं स्क्रिप्टेड आहे. कोण विजेता होणार, कोण बाहेर पडणार, कितव्या दिवशी बाहेर पडणार, हे सगळं याच्यामध्ये ठरलेलं असतं. तर पहिला जो होता पुरुषोत्तम होता बघा, त्यानंतर निखिल, योगिता, इरिना असा क्रम आहे आणि अंकिताला फर्स्ट रनर अप मिळेल म्हणजे ती उपविजेती होईल असं सांगितलं जाते आणि सूरज हा तिसऱ्या क्रमांकावरती राहील असं याच्यामधून एक चित्र दिसते. तर सूरज चव्हाण याच्यामध्ये विजेता व्हावा असं सर्व महाराष्ट्रामधील अनेक जन लोकांना वाटू शकतं आणि ते याच्यामध्ये आपल्याला होताना असं दिसत नाहीये. नशीब ही सीट चुकीची ठरावी आणि सूरजच जिंकावा किंवा अभिजित आणि सूरज यांच्यामध्येच फाईट व्हावी. कारण अंकिता ही उपविजेता होण्याइतकी तिची कामगिरी या सीझन मध्ये नाहीये आणि अभिजित, सूरज आणि पंढरनाथ कांबळी यांच्यामध्येच ही अंतिम लढत व्हायला पाहिजे असे प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतं. बघूया काय होतं 6 ऑक्टोबरला जो ग्रँड फिनाले आहे त्याच्यामध्ये. थँक यू.